सध्या काय परिस्थिती आहे? अरे मारो पोरगो का तिकडे तिकडे उद्योग धंदो करीन का? जैन इरिगेशन मध्ये नोकरी करीन. उद्योग धंदा काय करू राहिलो? हाई प्रवृत्ती फार घाटा. चलो आजनी मुलाखत गुजर भाषामा. मी गुजरात पेट्रोल पंप परिसरमा आलो होतो आणि एक आदित्य हॉस्पिटल त्या आदित्य हॉस्पिटलमा त्या टाइमनं एक नातेवाईकने भेटीसन बाहेर आहे. तर म्हणा त्या ठिकाणी आपला समाजना समाधान पाटील आव्हानाना व्यक्ती भेटत आणि ते भेटानंतर बरेच गोष्टी आहेत. आता बऱ्याच लोक काय करतात, आपल्या समाजाच्या पोरं तिथं पुन्हा मुंबईनं पाठवत देतात. पुन्हा मुंबईनं बोलवून असं प्रत्येक जण म्हणत असतात. त्या 20-25 हजार मध्ये नोकरी चालत, पण पुन्हा मुंबईने हालत काय बेकार होईल ते जर आपण जरा विचार केला तर आपल्या डोकं माहिती आहे. तर आपण समाधान भाऊन कसा पद्धतीने आपल्या लोकांना रोजगार दिले, आपला समाजाने चांगली दिशा दाखवली, हे सर्व जाणीव देवा करता आपण समाधान भाऊनी एक मुलाखत लिहू. समाधान भाऊ नमस्कार. नमस्कार. आपण बडीसन एक मुलाखत लिहिली. नमस्कार दादा. तुम्ही अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतास आणि तिथनं रोजगारकडे कसा पद्धतकन वळवान होईसाठी प्रयत्न करतास. नेमकं तुम्हाला कामनी सिस्टीम काय आहे? नमस्कार. कामनी सिस्टीम मारी अशी आहे की जर का एखाद्या विद्यार्थ्यांना नोकरीला लागणं, आपल्या शिक्षण पद्धतीने नोकर बनासाठी शिक्षण पद्धतीમાં सर्व शिक्षण भेटत, परंतु त्या तरुणा जर का उद्योग बनणं तर उद्योजक बनासाठी कुठली सिस्टम शिक्षण पद्धत नाही आहे. तर त्या तरुणांना आता एखाद्या तरुणना जर का उद्योग सुरू करणं तर ते नेमकं कुठल्या ठिकाणी त्यांना जावं पाहिजे हे कल्पना राहते नाही. म्हणजे जिल्हा उद्योग केंद्र एक नोडल एजन्सी आहे, कृषी विभाग एक दुसरी नोडल एजन्सी आहे, पशुसंवर्धन विभाग एक तिसरी नोडल एजन्सी आहे, जिल्हा परिषद, नाबार्ड असं विविध प्रकारने योजना होती. ते तरुणांना माहिती देते तिनासाठी मी एक फॅसिलिटी सेंटर सुरू करी की जेणेकरून ज्या कोणी तरुण होती तिसनं शिक्षण नंतर कुठला उद्योग करणं आणि कुठला उद्योगना कुठला नोडल एजन्सी कुठली सबसिडी मिळू शकत, तिला नंतर तिचा बँक कुठले कर्ज देऊ शकत, कुठल्या स्कीम बँक कर्ज देऊ शकत, हे सर्व एक मार्गदर्शन सिस्टीम आपण सुरू करतोय. अच्छा अच्छा. आणि दादा अजून एक सांगू की आपला समाजमध्ये महिला बी राहतेस, त्या महिलांसाठी कोणकोणती योजना राहतात? कारण बऱ्याच जे बाहेर राहतेस तिथं माहित नाही राहतो की आपल्या करता काय योजना. आता तुम्ही सांगी की 25% 30% पर्यंत सबसिडी भेटत, म्हणजे 100 रुपयाना मागे जर 30-35 रुपयानो फायदा होतो असेल तर 100 ते चांगलंच आहे ना 100%. मग तिना करता काय काय योजना बाहेर करता? दादा पंतप्रधान सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना ही योजना 2020-21 पासून सुरू व्हायला. ही योजना कधी खरं म्हणान गाता पण ही महिलांसाठी संजीवनी आहे. महिलांसाठी का तर महिलांना अन्न प्रक्रिया बनावासाठी का ट्रेनिंग लेनी पडते नाही. म्हणजे तुम्हाला भाकरो बनावવાનો व्यवसाय करणं, चपाती बनावવાનો व्यवसाय करणं, तुम्हाला मसालो बनावવાનો व्यवसाय करणं, तुम्हाला एखादा रेडी टू कुक रेडी टू ईट असं जर का काही प्रॉडक्ट बनवणं तर ते महिलांना ऑलरेडी स्किल, परंतु तिने उद्योगमा ते कन्वर्जन करता येईल. लिज्जत पापड एव्हरेस्ट मसाला ती या घरमध्ये सुरू व्हायला व्यवसाय ती आज या करोडो रुपयावर टर्नओव्हर करतात. तसंच आपला समाजमध्ये जे कोणी महिला होती की तिसना अंगी असा चांगला गुण होती त्या महिलांना उद्योजक होण्यासाठी खूप चांगली संधी आहे. ही नामा तुम्हाला 1 लाख पासून तर 30 लाख रुपयापर्यंत 25% सबसिडी भेटत. ही नामा बँकेनं कर्ज देवासाठी आम्हाला सरकार रिसोर्स पर्सन देते, तुमचं मदत करतच. तिनानंतर तुम्हाला स्वतःनं जे मार्जिन टाकणं तर गव्हर्नमेंटने विविध प्रकारने एजन्सी येते जसं DRD म्हणजे NRLMA NULMA तर तुम्हाला बीज भांडवल भरासाठी सुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंट पैसा देस. म्हणजे 100 हिस्सा 10% ते 40%, बँकेनं कर्ज 60% ते 90% आणि शासन कर्ज सबसिडी तुम्हाला 35% भेटेल. तर समाजा महिला असं मी आवाहन करूच की तिसना जर का असा प्रकारनं स्किल असेल तर तिसनं मशीन लेवासाठी तिसनं उद्योग बँकेत कर्ज करासाठी असं सर्व प्रकारने मदत बारा ऑफिस मध्ये होस. आणि सर जर एखाद्या लेडीजनं समजून साड्याचं दुकान टाकलो साड्या कपड्याचं तर नेमकं तिनं काय काय भेटू शकत सरकारकडून? इनासाठी ओबीसी महामंडळ, अण्णासाहेब पाटील महामंडळ, VJT महामंडळ, तिनानंतर आई नावने पर्यटन नावने एक योजना सुरू व्हायला. जर का महिलांना अशा पद्धतीने उद्योग करणं असेल तर 0% व्याज दर कारण तिचा बँक म्हणजे तिचं जटलो 12% पर्यंत व्याज दर आहे तटलो महामंडळ व्याज दर तिसं भरणार आहे. तिनानंतर PMEGP CMEGP याचे उद्योग केंद्राने 2 योजना होती. ती समाधीसनो जे 35% 15% ते 35% सबसिडीची समय भेटत. तर ह्या योजना सुद्धा सेवा उद्योग मध्ये आपण लाभ घेऊ शकतो. आता साडे किंवा कपडा बनवणं ही नाव 2 प्रकार होती. एक ट्रेडिंग आहे एक वेगळं बिझनेस आणि गार्मेंट नाही दुसरं बिझनेस. तर गार्मेंट जे उद्योग आहे हे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जर काय एखाद्या महिलांना कपडा बनवणं चांगलं स्किल गार्मेंट मध्ये टाकणं तर 50 लाख रुपयापर्यंत 17.5 लाख रुपये सबसिडी दिली होऊ शकते. अच्छा.
आणि समजलो तरुण ज्या मंडळी आहे, तिथं बऱ्याच ठिकाणी ज्या रिक्षा वगैरे लेणे रे किंवा काही वाहतूक व्यवसाय करतो याची करता काय येण्यासाठी जर का तिसना महिलांना नाव कधी एखादं प्रकरण टाकी तर ईव्ही जे आता रिक्षा असते तिना पिंक रिक्षा असते तिना नंतर जिसनावरती कमर्शियल व्हेकल आपण म्हणतोस की फळं भाजी विक्रीसाठी तिना नंतर तिनावर तुम्हाला फूड कार्ट बनवासाठी अशी जर का तुम्हाला रिक्षा लेणी आहे तर सीएमएजीपी अंतर्गत तुम्हाला 35% सबसिडी भेटू शकत तिना नंतर तिनावर जे काही व्याजदर आहे ते 0% म्हणजे 12% जेटલું पण काही व्याजदर आहे तेटલું पर्यटन विभाग तुम्हाला भरणार तर इनामा महिलाचं नाव पण जर का रिक्षा लेत आणि तरुण जर काही उद्योग करेल तर निश्चितच घरनं घर तरुण 2000 ते 1000 रुपये रोज कमवू शकतो. आणि वास्तविक देखायला गेली तर जी शेतकरी मंडळी आहे शेती अगदी मनपासून करतात परंतु त्या उद्योगपती का बनतात नाही त्या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन काय असेल? खरं देखान गया तर जळगाव जिल्हो हे एकदम समृद्ध जिल्हो की ज्या माती चांगली आहे त्यात पाणी चांगली आहे परंतु शेतकरीच नो असू चुकाई की जर का 10 एकर शेती आहे तर ते 15 एकर करानो इनावर जास्त फोकस देते परंतु सोलापूरनं आपण परिस्थिती देखी तर 5 एकर शेती आहे तर ते केळीवर पण प्रक्रिया उद्योग कसं करताय म्हणजे शेतकरीच प्रक्रिया उद्योग न करता फक्त शेती आणि पिकाळानो ह्या गोष्टी शिकतात आणि एक विशिष्ट लोक जसं जाते त्या फक्त व्यापारमा म्हणून शेतकरी व्यापारमा कन्वर्ट जाय आणि म्हणून आपण म्हणतो की शेतकरी नुकसानमा जसं केळी आहे केळीनं आज 400 रुपये क्विंटल खरेदी विहिरी ते खरेदी कारण काय आहे तर शेतकरी सध्या तुम्ही म्हणेल कारण शेतकरीचा पोरगा नोकरी करऱ्या आणि ज्या लोक केळी व्यापार किंवा केळी लिहिल्यात तीसनं शेतकरीचे काही लेणं देणं नाही ते 400 रुपये क्विंटल खरेदी करत आणि 40 रुपये डझन केळी विक्रीत ज्या वेळेला 3000 रुपये क्विंटल केळी होती त्यावेळेला पण ते 40 रुपये डझन विकेत आणि 400 रुपये क्विंटल तरी पण ते 40 रुपये डझन विक्रीत इनो अर्थ सर्व जे प्रॉफिट हे व्यापारी लिहिल्यात परंतु हे जर का शेतकरीसना स्वतः रायपनिंग चेंबर टाक्या आणि आपला जे मुलं असतील जे आपण पिकाडी राहत तेच आपलं कसं विकता येईल हे जर का प्रवृत्ती करी तर निश्चितच मी सांगू की शेतकरी हे व्यापारी होऊ शकत. बरोबर. दुसरी गोष्ट आपण मको पिकाडे मको आपण पिकाडतस आणि ढोरासाठी आपण कॅटल फीड बारामती अकाउंट वापरतस म्हणजे नॅटलो मको बारामतीनं जास्त पुण्यानं जास्त त्यान प्रोसेस होत आणि कॅटल फीड आपण वापरतस गोदरेज कंपनी धुळानं बनायली ज्ञान विक्री परंतु शेतकरीनं जर का आपला मकावर प्रोसेसिंग स्वतः करी तर निश्चितच ते व्यापारी होऊ शकतस. बरोबर. जे जीवामृत बनवू शकतात दशपर्णी हरक बनवू शकतस आणि कृषी निविष्ठान खर्च कमी करू शकतस आपण ते न करता युरिया DAP बाहेर ते मागाडी द्यात आणि त्यानं आपण खर्च वाढवलेलं ती म्हणजे शेतकरी हे शेती न करता मजुरी करी रे आणि कृषी निविष्ठावाला करोडपती बने रे आणि प्रक्रिया उद्योजक किंवा व्यापारी ज्या सध्या त्या करोडपती बने रे आणि दुसरीकडे आपण म्हणतोस की शेतकरी शेती परवडते नाही. बरोबर. तर ह्या प्रमुख कारणाआधी की शेतकरीनं शेती ही व्यावसायिक दृष्ट्या देखायला पाहिजे त्यानं विविध प्रकारचा व्यवसाय सुरू करायला पाहिजे. प्रत्येक गावात 100 ट्रॅक्टर होते पण एकही गावात शेतकरी असो एखादो पोरगो ITI किंवा इंजिनियर नाही की जे ट्रॅक्टर मेकॅनिक क्लिनिंग ग्रेडिंगला प्लॅन्ट धान्य प्रोसेसिंगला प्लॅन्ट शेतकरी लागतं सध्या बंद असं अंबाला ना ऍक्च्युली त्या जळगावनच बनायला पाहिजेत आणि शेतकरी ज्या पोरं इंजिनियर बनी का तरी अंबाला कंपनीमा काम करतात ती सध्या स्वतः मॅन्युफॅक्चरिंग सुरू करायला पाहिजेत येण्यासाठी शासकीय भरपूर कर्ज येते सबसिडी येते तिचा लाभ लेवायला पाहिजे. बरोबर. अच्छा आणि सर मला अजून एक प्रश्न असं पडेल की एखादं उद्योग धंदो उभो करानो आणि ती सबसिडी लेवानो लोक म्हणतात की गैरू ताण पुरत बुवा गैर चक्रा मारणं पडत गैरू फिरणं पडत खरी सकाय ही खरी गोष्ट कारण शासनानं जे काही अधिकारी आहे तिथे ऑलरेडी आठवण लोड की तुम्ही ज्या वेळेला एखाद्या योजनाबद्दल तिचं विचारून घ्या तर तिचं रेग्युलर लोड भरपूरच आता पशुसंवर्धन विभाग ती नामा व्हेटरनरी डॉक्टर ज्या सध्या त्या गाई म्हशी तिसना बाकीना कामा देखतील का तुम्हाला शासकीय योजना येतील तर राष्ट्रीय पशुधन नावनी योजना ती 50% अनुदान कर तुम्ही गोट फार्म पोल्ट्री फार्म त्यानंतर वैरण डेव्हलपमेंट चारो बनावनो उद्योग ही 50% अनुदान योजना परंतु तिसनो काम है वेटरनरी नो तिसनो काम हे नाही की गव्हर्नमेंट जे योजना दिली ती राबवणे तर तिनासाठी मी जे फॅसिलिटी सेंटर चालव तिना मग योजनासवर मार्गदर्शन तिनो प्रोजेक्ट रिपोर्ट बनावणं तिनो ऑनलाईन करणं आणि सबसिडीसाठी मार्गदर्शन करणं इव्हन मार्केटसाठी जे काही मदत लागणार आहे ते सुद्धा लिंकेज पर्यंत मी कामं करते यामुळे महाराजा उद्योजक सध्या 99% सक्सेसफुल आहेत. धन्यवाद तुम्ही वेळ दिले आणि याचं सर्व मोलनं मार्गदर्शन करी मित्रांनो समाधान भाऊ हे प्रत्येक गोष्टीनं म्हणजे तुम्हाला जे अडचण आहे त्या अडचणनं सोल्युशन
साठी झटणारो माणूस म्हणून आपल्या बाजूला पडेल समाधान भाऊ. विष्णू मार्गदर्शन फार मोलनूस. मी खाले तिथं मोबाईल नंबर दे रे. जर तुम्हाला कोणतोही उद्योग टाकणो दे तर समाधान भाऊनी मदत करो. आणि हा बराच लोक काय करतात की उठी सुटी पुन्हा मुंबई इकडे तिकडे पोरं नोकरी करणी पाहिजे. अरे बराच खटलावालाच ना पोरा इकडे तिकडे 10-20 हजार मध्ये कामा करत हमाली ना कामा करत. अरे कसा ना करतात रे. आपण तोराना लोका तोरामा राहणं पाहिजे. काही चिंता करत नाही. समाधान भाऊन मार्गदर्शन लिहो आणि 100% उद्योगपती बनो. अरे उद्योग जर मनपासून करे ना तर कोणतोच उद्योग खाली पडू शकतो नाही, वरेच उठू शकत. फक्त मार्गदर्शन चांगलं पाहिजे. आणि समाधान भाऊ सारखा ज्या लोक आपला समाज करतात रात्रंदिवस काम करतात तिसनू थोडसं मार्गदर्शन लोक काय फरक पडते आपण. अरे चलो 2 कदम आपण सरकारने योजना 4 कदम आपल्या मदत ना होती. धन्यवाद समाधान भाऊ आटलो वेळ देवाबद्दल.